आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। दिव्यांग प्रमाणपत्राचा बोगस खेळ, चौकशी अहवाल दडपल्याने संजय सरग उपोषणावर ठाम, प्रशासन बॅकफूटवर। दिव्यांगत्वाच्या बोगस प्रमाणपत्राचा आधार घेऊन सरकारी नोकरी मिळवल्याचा गंभीर आरोप असलेल्या गणेश बापूराव शहाणे प्रकरणाने आता पेट घेतलाय। या प्रकरणाची पुनर्तपासणी करून अहवाल देण्यास भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने टाळाटाळ केल्याने धुळे जिल्हा भाजप दिव्यांग कल्याण आघाडीचे अध्यक्ष संजय सरग यांनी 15 जुलैपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिलाय। या आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। नेमके प्रकरण काय? मूळचे शिरूर, जिल्हा पुणे येथील रहिवासी असलेल्या गणेश शहाणे यांनी ससून रुग्णालयात कर्णबधिरतेची तपासणी केली होती। त्यात ते कर्णबधिर नसल्याचे सिद्ध झाले होते। मात्र त्यानंतर शहाणे यांची MPSC परीक्षेतून मुख्याधिकारी पदावर दिव्यांग कोट्यातून निवड झाल्याने संशय बळावला। तपासात असे समोर आले की शहाणे यांनी आधार रिडेक्टेड वापरून धुळे येथून 12 जुलै 2020 रोजी एक दिव्यांग प्रमाणपत्र मिळवले होते। उपस्थित होत असलेले गंभीर प्रश्न: 1. ज्या जिल्ह्यातील रहिवासी आहे त्याच जिल्ह्यातून प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असताना धुळे प्रशासनाने नियम धाब्यावर बसवून प्रमाणपत्र का दिले? नंबर 2. बोगस कागदपत्रांची बाब निदर्शनास येऊनही भाऊसाहेब हिरे महाविद्यालयाने संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई का केली नाही? नंबर 3. कोरोना महामारीच्या काळात जेव्हा प्रत्यक्ष तपासणीवर बंदी होती तेव्हा शहाणे यांची तपासणी नक्की झाली कशी? नंबर 4. धुळे येथून 12/7/2020 ला प्रमाणपत्र असतानाही शहाणे यांनी 2021-22 मध्ये पुण्याच्या ससून रुग्णालयात पुन्हा अर्ज का केला होता? नंबर 5. ससून रुग्णालयाने ते दिव्यांग नसल्याचे स्पष्ट केल्यानंतरही मागील तारखेत प्रमाणपत्र तयार केल्याचा संशय का बळावत नाही? प्रशासनाची टोलवाटोलवी आणि उपोषणाचा इशारा। या प्रकरणाची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कुलथे आणि अहेरी येथील संपादक मेहबूब अली यांनी तक्रार केली होती। मात्र दिव्यांग कल्याण विभाग, MPSC आणि ससून रुग्णालयाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही। त्यानंतर संजय सरग यांनी भाऊसाहेब हिरे महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांकडे पुनर्तपासणीची मागणी केली। तोंडी माहितीनुसार शहाणे दिव्यांग नसल्याचे समोर आले, तरीही लेखी अहवाल देण्यास प्रशासनाने नकार दिला आहे। 10 जुलैपर्यंत अहवाल देण्याची मुदत संपल्यानंतरही अहवाल न मिळाल्याने सरग यांनी 15 जुलैपासून उपोषणाचा पवित्रा घेतलाय। आता प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक कैलास भदाणे।